नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण 1 किलो रव्याचा उपमा परफेक्ट नाश्ता सेंटरला मिळतो तसा कसा बनवायचा ते बघतोय। इथे 1 किलो मी जाड रवा घेतलेला आहे पॅन मध्ये। तर यामध्ये ना मी घालते 2 चमचे साजूक तूप। तुपावर भाजलेल्या रव्याची चव उपम्यामध्ये अफलातून उतरते, त्यामुळे शक्यतो रवा भाजताना तुपाचा वापर करा। आता हा रवा आहे ना एक फक्त 7 ते 8 मिनिटं हलकासा भाजून घेणार आहे। रंग वगैरे बदलायची अजिबात गरज नाही, हलकासा अगदी। गरम झाला की गॅस बंद करणार। आता इथे हा रवा मी आहे ना जेमतेम फक्त 7 मिनिटं भाजलेला आहे। तुम्ही बघू शकाल रंग वगैरे अजिबात बदलले नाही, हलकासा फक्त गरम करून घ्यायचा आपल्याला रवा। आता गॅस बंद करते आणि फोडणी घालते। आता हे उपीट बनवण्यासाठी इथे 100 ग्रॅम तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये घालते 100 ग्रॅमच शेंगदाणे आणि हे शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत। आता हे काढूयात, तेल निथळायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं। आता याच कढईमध्ये फोडणी घालूयात। मोहरी घालायची सगळ्यात आधी। ही 4.5 लिटरची कढई मी इथे वापरते, त्यामध्ये 1 किलो रव्याचं उपीट व्यवस्थित बनवून तयार होतं। सो मोहरी मस्त तडतडलेली आहे। उपीट पोहे काहीही पदार्थ तुम्ही बनवा, त्याची मोहरी जर खमंग बसली तर तो पदार्थ देखील खमंग लागतो। मोहरी जर कच्ची राहिली तर ते दाताखाली कच्ची कच्ची त्याची चव येते। आता मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे जिरं, 5-5 ग्रॅम मोहरी आणि जिरं। त्यानंतर अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता आणि पाव किलो बारीक चिरलेला कांदा। आहा, आणि आता इथे मी 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, त्या मिरच्या घालते। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही तिखटाचीच मिरची आहे, त्या 20 मी घेतलेल्या आहेत। आणि आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा हलकासा परतत आला की यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं 1 मोठा चमचा। आलं घालणं अगदी गरजेचं आहे। आल्यामुळे ना ती जी परफेक्ट चव आहे ना नाश्ता सेंटरवर जे उपीट मिळतं तशी परफेक्ट चव येते, त्यामुळे आलं मिस अजिबात नका करू। तो कांदा इथे छानपैकी मी परतून घेतलेला आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे पाणी। मी कपच्या मेजरमेंटने मोजून घेतलेलं आहे। कपचं मेजरमेंट जर घेतलं तर 6 कप 1 किलोला रवा बसतो, तर मी इथे 12 कप पाणी घेते। आणि जर तुम्ही लिटरमध्ये घालणार असेल तर 2 लिटर इथे तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागेल। तर यामध्ये घालूयात मीठ चवीपुरतं आणि साखर, आणि या पाण्याला आहे ना एक मस्त उकळी काढायची। आता उपीट बनवण्यासाठी इथे पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद करून पुढची प्रोसेस करते। तुम्हाला जर चव टेस्ट करायची असेल तर या पाण्याची चव टेस्ट करून ते मीठ वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आता काय करणार आहे ना, आता हा पाणी गरम आहे आणि रवा देखील गरम आहे, तर मी 1-1 कप रवा सोडणार आहे इथे, म्हणजे मग तो आहे ना गुठळ्या होणार नाही। गॅस बंद जरी केलेला असला तरी त्याची हीट, कारण हा इंडक्शन आहे, ती सुरूच आहे। तुम्ही हवं तर मंद आचेवर गॅस ठेवू शकता, पण तुम्ही जर खूप असं गरम गरम याच्यात जर हे सोडलं ना रवा, शिंतोडे हातावर उडतात आणि चटका बसतो। सो ते टाळण्यासाठी मी ही प्रोसेस करते, जेव्हा खूप क्वांटिटीमध्ये करायचं असतं तेव्हा। तर सगळा रवा मी घातलेला आहे। आता हा रवा आहे ना मिक्स करून घेऊयात। गॅस मंद आचेवर सुरू केला आणि इथे हे पाणी आहे ना पूर्ण पाणी या रव्यामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि रवा खूप छान फुललेला आहे। बाप आहे। आता गॅस आहे ना, गॅस मी मंद आचेवर सुरू ठेवलेला आहे। रवा छान फुललेला आहे। तुम्हाला जर मोकळा उपमा हवा असेल ना तर 2 कप पाणी तुम्ही यामध्ये कमी घाला, पण उपीट जनरली मऊसूतच असतं कापसासारखं। आता हे असं स्प्रेड करते मी आणि याला आहे ना मस्त एक वाफ काढून घ्यायची। पोहे उपीट तुम्ही काहीही करा, नाश्त्याचे पदार्थ, त्याला वाफ काढली ना की त्याची चव येते। आहा, आता झाकण ठेवते आणि एक 7 ते 8 मिनिटं तरी मस्त अशी वाफ काढून घेऊया। मस्त असं दणकून आहे ना वाफ काढली आहे। वा, तुम्ही बघू शकाल
आता या स्टेजला यामध्ये घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करूयात आणि हा आपला परफेक्ट नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसं उपीट बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल रवा परफेक्ट फुललेला आहे. ती 4.5 लिटरची जी कढई आहे ती 1 किलोच्या मेजरमेंटसाठी परफेक्ट आहे. 4.5 लिटरची कढई असेल, कुकर असेल तर त्यामध्ये ना हे 1 किलोचं तुम्ही काहीही करा, चिकन करा, भाजी करा, करी करा, कुकर जरी असला तरी त्याच्यामध्ये तितकं प्रमाण किंवा क्वांटिटी परफेक्ट बसते. नाश्ता विशेष 1 किलो रव्याचं उपीट करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो जाड रवा, 2 चमचे साजूक तूप, 100 ग्रॅम तेल, 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे, 5 ग्रॅम मोहरी, 5 ग्रॅम जिरं, अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता, 250 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 20 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 मोठा चमचा किसलेलं आलं, 2 लिटर गरम पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर. जाड रव्यात तूप घालून ते 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण भाजून घ्यायचं. आता शेंगदाणे तेलात परतायचे आणि बाजूला काढायचे. आता मोहरी, जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता आणि कांदा, हिरव्या मिरच्या, आलं घालून परतायचं आणि यात पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची. आता पाण्याला उकळी काढायची आणि यात अशा पद्धतीने रवा घालायचा आणि व्यवस्थित मिसळून घेत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. आता आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने हे सर्व करायचं. झालं आपलं झटपट रव्याचं उपीट तयार. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तितकाच पौष्टिक रुचकर असा पालक पनीर पराठा कसा बनवायचा ते बघतोय. सगळ्यात आधी इथे घेतलेलं आहे पनीर किसून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय लसणाचा ठेचा अर्धा चमचा, हिरवी मिरचीचा ठेचा, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता कणिक मळून घेऊयात. गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 कप. यामध्ये घालूयात लसणाचा ठेचा, मिरचीचा ठेचा, हळद, लाल तिखट, जिरं, ओवा, धनेपूड, मीठ चवीपुरतं. हे सगळे सुके जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करायचे. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात 2 कप पालक बारीक चिरलेला. 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर 2 कपच इथे पालक वापरते. पालक आधी व्यवस्थित या पिठामध्ये कोट करून घेऊयात. आता यामध्ये थोडं पाणी घालून याचा दाटसर असा गोळा करून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालकाची प्युरी करून वापरली तरी काही हरकत नाही. आणि इथे पराठ्याची कणिक व्यवस्थित मी मळून घेतली, तुम्ही बघू शकाल. आता काय करूयात ते यातून उंडे तयार करून घेऊयात. आता एक उंडा असा एकसारखा करून घ्यायचा. बऱ्याचदा काय होतं ना, पराठा लाटताना चिकटतो पोळपाटला, म्हणून मग मी पराठा लाटताना कायम तांदळाचं पीठ वापरते. ज्या पदार्थ किंवा ज्या गोष्टी लाटताना चिकटतात ना ते शक्यतो तांदळाचं पीठ वापरा. त्यामुळे काय होतं ते चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याचं आवरण किंवा कोटिंग आहे ते छान खुसखुशीत बनतं. तर पालकाची पानं यामध्ये घातली त्यामुळे अर्थात हा हलकासा फाटणार आहे कडेने. आता हा पराठा लाटून झाला की याच्या मध्यभागी आपण घालतोय हे पनीरचं स्टफिंग. सो हे ना आपण हलकंसं त्रिकोणी आकारामध्ये घालतो. या पद्धतीने स्टफिंग घालून घ्यायचं. आता हा पराठा असा त्रिकोणी शेपमध्येच आपण फोल्ड करून घेतो. पुन्हा हलकंसं तांदळाचं पीठ लावूया. आणि हलक्या हाताने हा पुन्हा त्रिकोणीच आकारामध्ये लाटून घ्यायचा. तवा छान गरम झालेला आहे तर यामध्ये हा घालूयात पराठा आणि नेहमी पराठा भाजतो तसा मीडियम टू हाय हीटवर खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा. आता एक बाजू खमंग अशी भाजून झाली की हा उलटवून येस हे
वरची बाजू म्हणजे जी फोल्ड केलेली बाजू आहे तीही छान भाजूया. आता यावर थोडंसं तेल घालूयात. तूप घातलं तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आपण लागतं ना, त्यामुळे असं कोटिंग आहे ना छान असं खुसखुशीत होतं. क्या बात आहे. या बाजूनेही छान तेल लावून घेऊया, ज्या बाजूने आपण फोल्ड केलेला पराठा. पराठा आहे ना मस्त असा खमंग खुसखुशीत भाजून झालेला आहे दोनही बाजूने. आता हा काढूयात आणि ठेवूयात जाळीवर. जसं मी नेहमी सांगते की कुठलाही गरम गरम पदार्थ असो, चपाती असो, भाकरी असो, तळणीचा पदार्थ असो, तो असा रॅकवर जर ठेवला ना त्याची स्टीम खालनं वरनं छान रिलीज होते आणि तो पदार्थ सॉगी होत नाही. आता याच पद्धतीने मी सगळे पराठे लाटून भाजून घेते. नाश्ता विशेष पालक पनीर पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेलं पनीर, अर्धा चमचा लसणाचा ठेचा, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा लसणाचा ठेचा, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, 2 कप बारीक चिरलेला पालक, पाणी, तांदळाचं पीठ, तेल. किसलेल्या पनीरच्या सारणात लसूण, मिरचीची भरड, धणे जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिसळून घ्यायची. आता गव्हाच्या पिठात लसूण, मिरचीची भरड, हळद, तिखट, जिरं, ओवा, धणेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि पालक घालून हे पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने पराठा लाटून घेत यात पनीरचं स्टफिंग भरायचं आणि अशा पद्धतीने हा पराठा त्रिकोणी आकारात लाटायचा आणि दोन्ही बाजूनी तेल लावून खमंग खरपूस भाजायचा. झाला आपला नाश्ता विशेष पालक पनीर पराठा तयार. तर आज आपल्या सोबत आहेत मितालीचे पेले, या खास सांगोल्याहून आलेल्या आहेत ही छान रेसिपी दाखवण्यासाठी. मितालीजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. काय बनवतोय आज आपण? मी आज बनवते ज्वारीच्या कण्या. काय करूयात सुरुवातीला? आधीच आपण हे ओल्या कपड्याने पुसून घेऊया, म्हणजे वरची धूळ घाण काही असेल किंवा आता ते पावडर वगैरे लावतात ही स्वच्छ होते. ओलसर कापड घेतलंय, अगदी कच्चं ओलं नाहीये, ओलसर आहे आणि त्यावर फक्त आपण ज्वारी पुसून घेऊयात. आणि थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपण हे मिक्सरला काढायचं. आणि पूर्वी ते जात्यावर पण करत होते. अच्छा. आणि उखळात ते मुसळ म्हणजे लाकडी त्यांनी आधी ते मुसळानं बारीक करायचं, म्हणजे त्याचे हे वरची जे गोंड वगैरे असतात ते म्हणजे सडणे म्हणतात त्याला. अच्छा, हा बरोबर. कांडायचं ते, मग हे सगळं निघतं ते गोंड वगैरे आणि ते स्वच्छ करून मग जात्यावर भरड करून ते करायचे. बरोबर. आता ही आपल्याला सोपी पद्धत आहे मिक्सरची. अगदी बरोबर. आता हे ज्वारी आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय. फक्त भरड करायची, पीठ करायचं. पीठ नाही करायचं. चला, भरड आपली इथे बनवून आहेत तयार. आता पुढे काय करूया? पण हे चाळून घेऊया. अच्छा. म्हणजे त्याचं साल आणि जे गोंडाचं वरती असेल ते वरती राहील आणि त्याची भरड पडेल सगळी खाली. आता ही खाली याची चुरी आहे. हो, ही अशी भरड झालेली याची. आणि ही आपण आता शिजवून घ्यायची कुकरला लावून. 4 कप पाणी लागेल. अच्छा, म्हणजे जितकी भरड त्याच्या चौपट पाणी लागेल त्याला. अंदाजे घालू? हो, चालेल. आणि आपण यात चिमटभर मीठ घालूया चवीपुरतं. चला, इथे कण्या आपल्या छान शिजून झालेल्या आहेत. आता काय करायचं? आपण हे आता काढून घेऊया. अच्छा, वा, सुंदर दिसतात. याचं सरभरीतच हवे आपल्याला. अच्छा. ते आणि छान मऊ शिजलेले, छान एकदम मौसूद. जसं भात शिजवतो ना तशा त्या शिजल्या गेल्या पाहिजेत. 2 प्रकारच्या कण्या आज आम्ही बनवत आहोत, त्यामुळे मग 2 कढयांमध्ये हे शिफ्ट करतो.
मला दोनही प्रकार प्रचंड आवडतात खायला. नाश्ता विशेष ज्वारीच्या कण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारी, 4 कप पाणी, चिमूटभर मीठ. ज्वारी ओलसर कपड्याने पुसून घ्यायची आणि मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची भरड करायची आणि चाळून घ्यायची. आता ही भरड पाणी आणि मीठ घालून घेत शिजवून घ्यायची. चला आता काय करूया? आपण आता हे मिरची आणि लसूण ठेचून घेऊया. सगळ्यात आधी तिखट करतोय. हा, तिखट करतो. हिरवी मिरची आणि लसूण हे ठेचून घ्यायचं. ठेचा तयार करायचा. आता पुढे काय करू? तर आपण याला फोडणी करूया. अच्छा. मोहरी, जिरे, कढीपत्ता घालूया, हिंग, हळद घालूया. मिरची आणि लसूण याचा ठेचा घालूया. वा, काय मस्त खमंग फोडणी बसली. थोडी कोथिंबीर घालूया. अच्छा. आणि हे त्यात ओतून घेऊया. थोडं पाणी घालू. थोडंसं पाणी घालूया. थोडं गरम पाणीच घालायचं, कारण या खायला आहे ना सरसरीतच खायला खूप छान लागतात. आणि ज्वारी आहे, भरड धान्य आहे, त्याच्यात जितकं पाणी टाकू ना तितकं ते शोषलं जातं, कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. पण मीठ घालूया. गूळ हे आवडीनुसार. आणि नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल, कारण ज्वारी हलकीशी गोडसर असते. एक उकळी येऊ द्यायची. आणि काही शिजलेलेच आहे, त्यामुळे तुम्ही लगेच ताकाबरोबर खाल्लं तरी चालते किंवा नुसतं खाल्लं तरी चालू. यात ताक घालून खायचं? नाही, बरोबर. अच्छा. म्हणजे हे खाताना पिण्यासाठी जसं आपण चहा घेतो त्याऐवजी ताकाचा वापर केला. तर किती हे ना विचारपूर्वक हे पदार्थ बनवलेत की पूर्वीच्या काळी जे आपण सिरियल म्हणतो, तर या पूर्वीच्या काळच्या मला वाटतं सिरियलच आहेत ज्या अगदी पौष्टिक आहे. ग्लुटन फ्री म्हणतो त्या ग्लुटन फ्री आहे. ज्वारी पचायला हलकी असते. आणि त्याबरोबर पिण्यासाठी म्हणून ताक, थंडगार ताक. वा, काय खमंग सुवास तरवळतोय. वा वा. ज्वारीच्या झटपट तिखट कण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार गूळ. आता तिखट कण्यांसाठी मिरची आणि लसणाचा ठेचा करायचा. आता तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि तयार केलेला ठेचा घालायचा आणि त्यात शिजवलेल्या कण्या आणि पाणी घालायचं. आता चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालायचा आणि उकळी काढायची. झाल्या आपल्या ज्वारीच्या झटपट कण्या तयार. आता गोड कण्या करूया आपण. आता त्यात 1 चमचा तूप टाकूया. त्यात लवंगा, सुकामेवा टाकूया. आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं असं म्हणतात. म्हणजे जिथे बाजरी पिकते ते बाजरीचा जास्त वापर करून हेच सेम पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी त्याला पुळगा म्हणतात, काही ठिकाणी पिठवणी पण म्हणतात. आपण आता यात हे कण्या घालूया. गुळ घातले की गुळाला पाणी सुटतं. आता यामध्ये आपण गूळ, ओलं खोबरं, जितक्या कण्या आहेत ना त्याच प्रमाणात गूळ इथे वापरायचा. आणि ओल्या नारळाचा चवही तेवढाच घ्यायचा. पण याला वेलचीची पूड घालूया. आणि जायफळ घालूया थोडंसं. गूळ आहे त्यामुळे जायफळ हवंच. आणि लागेल तसं आपण थोडंसं ह्यात पाणी घालूया. हे फार पातळ पण नाही, थोडंसं सरभरीत पाहिजे आपल्याला. थोडं घालू? थोडंसं घाला. आणि ह्याला एक वाफ आणूया की आपली ज्वारीची लापशी तयार झाली. आणि ही पौष्टिकपणे आहे आणि हे लहानांपासून वृद्धापर्यंत आपल्याला हे खायला चालतं. ज्वारी हलकी असल्यामुळे हा पदार्थ चालू शकतो.
आता आपली ह्याला चांगली एक वाफ आलेली आहे. आणि त्यावर अशी छान आहे ना, अशी चमक पण आली, ग्लेज एक आलेली आहे. आणि त्या गुळाचा इतका सुंदर सुवास तरवळत आहे, क्या बात आहे. आणि हे गार झालं की हे घट्ट होतं. आणि जर आवडत असेल तर आपण सुंठ पावडर हे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. म्हणजे झाली रेसिपी तयार. गोडासाठी कधी काही वेगळी खीर किंवा वेगळा प्रकार करायचा असेल ना, तर हा जबरदस्त आहे. ज्वारीच्या झटपट गोड कण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, 2 ते 3 लवंगा, सुकामेवा, 1 कप गूळ, अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, जायफळाची पूड, पाणी. आता गोड कण्या करण्यासाठी तुपात लवंग, सुकामेवा आणि शिजवलेल्या कण्या घालायच्या. आता गूळ आणि ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, जायफळ घालायचं. झाल्या आपल्या झटपट ज्वारीच्या गोड कण्या तयार.